दीपक नंदिनीला जंगलात घेऊन येतो. तर सँडीने आता लग्नाची सगळी तयारी करायची म्हणून सामान आणण्यासाठी गेलेला असतो. तर जीवाही नंदिनीची शोधाशोध करत असतो. आता दीपकला वाटत असतं की नंदिनीच्या मदतीला कोणीही धावून येणाऱ्यातलं नाहीये, कारण तो जंगलात एका विरान ठिकाणी आहे जिथे कोणीही पोहोचूच शकत नाही. परंतु नंदिनीला आशा असते की जीवा तिला नक्कीच वाचवेल आणि ती जीवाला जोरजोराच्या हाका मारत असते, तेही अगदी जीवाच्या आकांताने. तेव्हा नेमका नंदिनीला शोधतच जीवा तिथपर्यंत पोहोचतोच. नंदिनीची हाक जीवाच्या कानांपर्यंत पोहोचते. जीवाच्या लक्षात येतं की आवाज तर इथून येतोय आणि जीवा नंदिनीच्या मदतीला धावून जातो. तर दीपकने नंदिनीला झाडाला बांधलेलं असतं आणि जेव्हा तो दोरीने तिचे हात पाय बांधून टाकत असतो, नेमकं जीवाची तिथे धमाकेदार एंट्री होते. नंदिनीचं लक्ष जीवाकडे जाताच नंदिनी खूप खुश होते आणि ती जीवाला हाक मारते. जेव्हा दीपकचं लक्ष जातं तर दीपक हा जीवाला मारण्यासाठी त्याच्या अंगावरती धावून जातो. तर सुरुवातीला दीपक हा जीवावरती हल्ला करतोच आणि त्याला धूळ चारतो. तो त्याला खालीही पाडतो. आता दोघांमध्ये जबरदस्त फायटिंगला सुरुवात झालेली असते. तर ज्या दीपकने आता जीवाला खालती पाडलेलं असतं आणि जीवावरती तो आता असा घाव घालणार, तर जीवा पटकन त्याला धूळ चारतो. त्याच्या डोळ्यांमध्ये तो माती फेकतो आणि त्यानंतर त्याला कुत्र्यासारखा मारायला लागतो. जेव्हा तो दीपकला मारतो तर दीपक एका दगडावरती पडतो आणि बेशुद्ध होण्याची नाटकं करायला लागतो. आता नंदिनीच्या काळजाचा ठोकाच चुकलेला असतो. तर जीवाला वाटतं की कदाचित खरोखरच दीपक बेशुद्ध झाला असावा. जीवा पटकन नंदिनीचे हात सोडण्यासाठी तिच्याकडे जातो, परंतु इतक्यातच जीवा हात सोडत असताना पाठीमागून दीपक त्याच्यावरती हल्ला करतो आणि पाठीमागे येऊन वार करून तो जीवाच्या डोक्यात जोराचं लाकूड मारतो आणि जीवाला तिथेच बेशुद्ध करतो. आता नंदिनी आणखीनच घाबरून गेलेली असते. दीपक तिथे आता जीवाला उचलतो आणि त्याला म्हणतो की तू तू मला नंदिनीपासून लग्न करताना अडवणार, आणि जीवाला फरफटत घेऊन जात तो एका बाजूलाच फेकून देतो. आता तर नंदिनीच्या काळजाचा ठोकाच चुकलेला असतो. नंदिनीला जीवा आल्यानंतर जी आशा मिळालेली असते ती आशाही संपते. तरीही नंदिनी हार न मानता जीवाला उठवण्यासाठी जोरजोराच्या हाका मारत असते, परंतु जीवा बेशुद्ध होतो. इकडे बोहल्यावर चढण्याआधीच पार्थला एकदा काव्याशी बोलायचं असतं. तर पार्थ त्या सगळ्यापासून दूर येतो आणि जेव्हा तो काव्याकडे येतो तर धनंजय शारदा नेमकी तिथेच असतात. तर पार्थ धनंजयला म्हणतो की एकंदरीत पुढचं आयुष्य जर मला काव्यासोबत घालवायचं असेल तर मला तिच्याशी थोडं बोलायचं आहे, मला तिचं मत जाणून घ्यायचं आहे, असं पार्थने त्या विचारता क्षणी शारदा धनंजय दोघेही तेथून निघून जातात. इकडे नंदिनी दीपक समोर गयावया करत असते. तर दीपक तिला सांगतो की आपल्या लग्नानंतरच ही गाठ सुटेल. तेव्हा नंदिनी त्याला म्हणते की नाही दीपक, प्लीज मला सोड. अरे तू म्हणतोस ना माझ्यावरती प्रेम आहे, परंतु प्रेम हे असं अंधळं नसतं. परंतु दीपकची विकृती जितकी वाढलेली असते की त्यापुढे नंदिनीने कितीही प्रेमाने समजावलं तरीही तो ऐकणाऱ्यातला नसतोच. तर क्रूर दीपक तिथे नंदिनीला म्हणतो की तुला लवकरच सोडेन, परंतु तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घातल्यानंतर. नंदिनीला मोठा धक्काच बसतो. तर नंदिनी त्याला म्हणते की नाही दीपक, ही जबरदस्ती आहे. परंतु दीपक तिच्याकडे दुर्लक्ष करतो आणि सँडीला फोन करतो की अरे सँडी, कुठे आहेस तू? नवरा नवरी दोघेही तयार आहेत, आता लवकरात लवकर हार आणि मंगळसूत्र घेऊन ये. नंदिनी पाठीमागून जीवाच्या आकांताने ओरडत असते की नाही दीपक, ही तर जबरदस्ती आहे, प्रेम असं नसतं, आणि ती जीवालाही जोरजोराच्या हाका मारत असते. तर दीपक नंदिनीकडे पाहून हसत असतो, कारण दीपकला वाटत असतं की सगळं कसं त्याच्या मनासारखं घडतंय. इकडे जेव्हा पार्थ काव्याकडे रूममध्ये येतो तर पार्थच्या काळजाचे ठोकेही वाढलेले असतात. काव्या तर आता पार खचूनच गेलेली असते. जेव्हा पार्थ काव्याला हाक मारतो, काव्या पार्थकडे पाहते आणि ती पुन्हा जास्तच रडायला लागते. तर पार्थला आता काही कळत नसतं की काव्याला कसं समजवावं. तेव्हा पार्थ म्हणतो की या लोकांनी माझ्यासारखंच तुम्हालाही जबरदस्ती लग्नासाठी तयार केलंय ना. तेव्हा काव्या रडत पार्थची माफी मागायला लागते. हात जोडून म्हणते की हे बघा, आमची ताई या लग्नातून अचानक गायब झाले
आणि त्यामुळे तुम्हाला हे सगळं भोगावं लागतंय. प्लीज मला माफ करा. तर पार्थ तिला म्हणतो की हे बघा काव्या, प्लीज तुम्ही असं रडू नका. मी ही परिस्थिती समजून घेऊ शकतो. परंतु या दोघांच्या हातातच काही उरलेलं नसतं. दोघेही अगदी हरल्यासारखे झालेले असतात. जितकी काव्या रडत असते त्याच्यापेक्षा जास्त तर पार्थचा जीव तुटलेला असतो. तर इकडे दीपकची विकृती इतकी वाढलेली असते, इतकी मजल केलेली असते की सँडीने आता त्यांच्या लग्नाची सगळी तयारी केलेली असते. तर दीपक पहिल्यांदा हार काढतो आणि तो स्वतःच्या गळ्यातच घालतो. नंदिनी जीवाच्या आकांताने ओरडत असते की नाही प्लीज, ही जबरदस्ती आहे. परंतु दीपक सँडी मात्र नंदिनीवरती हसत असतात. त्यानंतर दीपक हार काढून नंदिनीच्या गळ्यात घालतो. आता नंदिनी जीवाला जोरजोराच्या हाका मारायला लागते, कारण तिथे एकटा जीवाच असतो की जो नंदिनीला वाचवू शकतो. त्यानंतर दीपक जेव्हा इशारा करतो तर सँडी मंगळसूत्र त्याच्या हातात देतो. नंदिनीच्या काळजाचा ठोकाच चुकतो. ती तर आणखीनच घाबरून जाते आणि जास्त जोरजोराने ती जीवाला हाका मारायला लागते. शेवटी काय, नंदिनीचे हाक जीवाच्या कानापर्यंत पोहोचतेच. इकडे खचून गेलेला पार्थ आता काव्याला विचारतो की मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे, मी बोलू का? आता यावरती काव्य काही रिॲक्शनच देत नाही. तर पार्थ तिला म्हणतो की आपण दोघेही खूप विचित्र परिस्थितीमध्ये अडकलोय. या अशा काळात सुद्धा मला तुमच्याशी जबरदस्तीने लग्न करावं लागतंय. माझं जाऊ देत, परंतु मला मनापासून तुमची काळजी वाटते. परंतु काव्याचा जीव तर जीवासाठी तिळतीळ तुटत असतो, कारण तिचं प्रेम तर फक्त त्याच्यावरती असतं. नंदिनीसोबत माझी लग्नाची मनापासूनची तयारी होती. परंतु मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही मनापासून या लग्नासाठी तयार आहात का? तुमच्या आयुष्यात कोणी आहे का? असं जेव्हा पार्थ प्रश्न विचारतो तेव्हा काव्य धक्क्याने त्याच्याकडे पाहायलाच लागते आणि झटक्यात तिला तिच्या जीवाचा चेहरा आठवतो. तर काव्याला जीवासोबत घालवलेलं प्रत्येक क्षण आठवत असतो. जीवाने कसं तिला फार्म हाऊसवरती वेगवेगळे सरप्राईजेस दिले होते आणि एवढंच नाही तर आयुष्यभराची साथ देण्याचं वचनही दिलं होतं. तर काव्याला जीवाने विचारलेला प्रश्न आठवतो की तुझं माझ्यावरती प्रेम आहे का? तेव्हा काव्याने त्याला सांगितलेलं असतं की तुझ्यापेक्षाही जास्त प्रेम मी तुझ्यावरती करते आणि लग्न तर आपल्या दोघांचंच होईल. परंतु आता काव्या खूप मोठ्या धर्मसंकटात अडकलेली असते. इकडे यार आणि तिकडे वीर अशी तिची अवस्था झालेली असते. इकडे दीपक जेव्हा नंदिनीच्या गळ्यात मंगळसूत्र घालायला निघालेला असतो तर नंदिनी जीवाच्या आकांताने जीवाला हाका मारत असते आणि ती आता मंगळसूत्र तो घालणार तेव्हा तोंड फिरवते. परंतु दीपक मुद्दाम आता नंदिनीचे तोंड स्वतःकडे फिरवतो आणि जबरदस्तीने तिच्याशी तो लग्न करायला लागतो. जेव्हा जबरदस्तीने तो नंदिनीच्या गळ्यात मंगळसूत्र घालणार, जीवा धमाकेदार स्टाईलने तिथे हिरोसारखी एंट्री घेतो आणि दीपक सँडीच्या चारी मुंड्या चित करतो. तर सँडी जीवाच्या अंगावरती धावून येणार तर जीवा जोराची त्याला लाथ घालतो आणि दीपकची सुद्धा अगदी कुत्र्यासारखी धुलाई करायला लागतो. आता कुठे नंदिनीच्या जीवात जीव आलेला असतो, कारण ऐनवेळी जीवा शुद्धीवर येत दीपक सँडीच्या चारी मुंड्या त्याने चित केलेल्या असतात. तर हिरोसारखी एंट्री घेऊन जीवाने या दोन्ही विलनला अगदी चितपट केलेलं असतं. जीवाने आता जबरदस्त फायटिंग केलेली असते आणि त्यामध्ये सँडी दीपक दोघे आता बेशुद्ध होतात. जीवा मागच्या वेळेसपेक्षा आत्ता चेक करतो की दीपक खरोखरचा बेशुद्ध आहे ना आणि त्यानंतर तो नंदिनीकडे धाव घेतो. तर जीवा नंदिनीचे हात सोडायला लागतो, कारण दीपकने तिचे हातपायच बांधून टाकलेले असतात. तर जीवा जाऊन पटकन नंदिनीचे हात सोडतो तेव्हा नंदिनी गळ्यात जो दीपकने घातलेला हार असतो तो काढते आणि फेकूनच देते. तर नंदिनी आता खूप जोरजोराची रडायला लागते. जीवा तिच्या काळजीपोटी विचारतो की तू ठीक तर आहेस ना? तेव्हा नंदिनी म्हणते की हो, परंतु त्यांच्याकडे आता खूपच कमी वेळ उरलेला असतो आणि वेळेत त्यांना मांडवातही पोहोचायचं असतं. परंतु त्यांना आता पोहोचण्यासाठी खरंच खूप उशीर होणार असतो. ऐनवेळी जीवाने येऊन दीपकच्या तावडीतून नंदिनीला वाचवलेलं तर असतं, परंतु मांडवात जाताच त्यांना आता खूप मोठा धक्का मिळणार असतो. जीवा नंदिनी मांडवाकडे निघालेलेच असतात. नंदिनी जीवाला त्याचा फोन मागते. तर नंदिनी सांगते की माझा फोन कुठे आहे मला माहीत नाही आहे, मी पटकन घरी फोन करून कळवलं असतं बाबांना सगळं. तर जीवा सांगतो की सॉरी,
परंतु तू काळजी करू नकोस, मी तुला वेळेत मांडवात पोहोचवेन. माझाही फोन माझ्याकडे नाही आहे. आता जीवाचा फोन तर काव्याने काढून घेतलेला असतो. हे दोघे आता मोठ्या धर्मसंकटातच अडकलेले असतात. तर नंदिनी जीवाला म्हणते की अरे जीवा, तुला माहीत नाही आहे त्या दीपकने किती घाणेरडा प्रकार केला आहे. त्याने माझी फेक व्हिडिओ बनवून घरच्यांना पाठवले आहे आणि त्या व्हिडिओमध्ये असं आहे की मी स्वतःच्या मर्जीने लग्न सोडून चालले आणि मला हे लग्न करायचंच नाही आहे. तेव्हा जीवाला मोठा धक्काच बसतो. जेव्हा विचारतो की काय, तेव्हा नंदिनी म्हणते की हो, मला आता कळत नाही आहे की सगळ्यांनी जर तो व्हिडिओ पाहिला असेल तर काय विचार करत असतील ते माझ्याबद्दल. परंतु जेव्हा तो व्हिडिओ मी स्वतः पाहिला होता ना, मला काही सुचेनासच झालं होतं. तर जीवा नंदिनीला शांत राहायला सांगतो. तो तिला समजावतो की हे बघ, तू जास्त काळजी करू नकोस, मी तुला वेळेत मांडवात पोहोचवेन. तर नंदिनी मनोमन देवाकडे प्रार्थना करते की सगळं ठीक असू देत. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर आई, बाबा, काव्या यांची काय अवस्था झाली असेल आणि बिचारे पार्थ तर माझ्याबद्दल काय विचार करत असतील आता. तर इकडे पार्थने विचारलेल्या प्रश्नाचं काव्याकडे कोणतंही उत्तरच नसतं. परंतु पार्थमुळे काव्याला मात्र नवी उमेद मिळालेली असते. मनोमन विचार करते की पार्थ खूप समजूतदार आहेत. आई, बाबा, ताई यांना मी जीवाबद्दल घरच्यांना काही सांगूच शकले नाही, परंतु जीवाचे पार्थ तर मोठे भाऊ आहेत, हे मला नक्कीच समजून घेतील. आणि काव्या जेव्हा खुश होऊन पार्थकडे जीवाबद्दल बोलायला येणार तर चिडलेला पार्थ म्हणतो की गावी येऊन नंदिनीसोबत लग्न करण्याचा माझा खूप मोठा निर्णय चुकलाय. या लोकांना समजत कसं नाही आहे. यांच्या चालीरीती परंपराच्या पायात आपल्या सगळ्या स्वप्नांचा नुसता चकनाचूर करतायत हे लोक. खरं तर मी मारायला आणि मरायलाही तयार झालो होतो, पण आणि त्याला गावकऱ्यांचं ते विकृत रूप आठवतं की त्याने कसं मानिनीवरती हल्ला केला. आता प्रश्न त्याच्या घरच्यांचा असतो, नंदिनीच्या घरच्यांचा असतो, मामांच्या इज्जतीचा असतो. म्हणूनच पार्थने काव्यासोबत लग्न करण्यासाठी पाऊल उचललेलं असतं. तर पार्थ काव्याला सांगतो की ज्या क्षणी माझ्या आईच्या डोक्यात काचेचा ग्लास फुटला ना, त्या क्षणी या तिच्या मुलाने माघार घेतली. त्यानंतर पार्थला संग्रामरावांचं बोलणं आठवतं की जर या लग्नामध्ये जर काव्या पार्थचं लग्न नाही झालं तर मग त्यांचीही सोयरीक तुटेल. तुमच्या मामाच्या मुलीशी होणारी सोयरीक तोडण्याची यशवंतरावांनी मला धमकी दिली आहे. आणि बकुळा मामी तर किती रडत होत्या. परंतु माझे बाबांनी जेव्हा हे लग्न कर असं म्हणत माझे पाय धरले तेव्हा त्यांचा हा मुलगा हरला आणि त्याने माघार घेतली. असं जेव्हा पार्थ व्याकुळ होऊन काव्याला सांगतो तर नेमकं काव्याच्याही बाबतीत तेच घडलेलं असतं. सगळ्यांनी नुसतं या दोघांना प्रेशराईज केलेलं असतं. यांच्यावरती इतका दबाव आणलेला असतो की यांना हे लग्न करायला तर भागच पडतं. पार्थ काव्याला विचारतो की तुमच्या बाबतीतही नेमकं असंच झालं असेल ना. तेव्हा काव्याला यशवंतरावांचं बोलणं आठवतं की तुझ्याकडे इथे फक्त 2च पर्याय आहेत, एक तर गोळी खा आणि चौघांच्या खांद्यावरती जा, नाहीतर मग तुझे आईबाबा जे सांगतायत ते ऐक. या दोघांकडे आता कोणताही ऑप्शनच शिल्लक राहिलेला नसतो. दोघांच्या पुढे फक्त असतो तो नाईलाज. एवढंच नाही तर गावकऱ्यांची इतकी मजल केलेली असते की काव्याच्या तोंडाला काळं फासून तिच्या बापाची धिंड काढायचंही त्या लोकांनी ठरवले असतं. मग आता काव्याकडे जो पर्याय शिल्लक राहिलाय तो तिला निवडावा लागतो. आता काव्या विचारात पडते की जर तिने घरच्यांना तिच्या सांगितलं की तिचं प्रेम जीवावरती आहे तर पुढे नक्की काय काय होऊ शकतं हे सगळं काव्याला आठवतं. काव्या जेव्हा हा विचार करत असते तर काव्या तिच्या बाबांना सांगते की देशमुखांची सून व्हायला आवडेल मला, परंतु काव्या पार्थ देशमुख नाही तर काव्या जीवा देशमुख. तेव्हा धनंजय स्वतःच्या डोक्यात गोळी घालून स्वतःचा जीव देतो. आणि जेव्हा काव्याला हे सगळं आठवतं ती जोराची किंचाळते, बाबा अशी हाक मारते. पार्थ धक्क्याने विचारतो की काय झाले तुम्हालाही हे लग्न करायचं नाही आहे ना. तेव्हा काव्या म्हणते की आपण करूयात हे लग्न. पार्थ काव्याचा नाविलाज असतो आणि दोघेही आता लग्न करण्यासाठी तयार होतात. काव्या पार्थला म्हणते की खूप घुसमट होते माझी इथे, आपण लग्न करूयात आणि इथून निघून जाऊयात. पार्थ अगदी चढ अंतकरणाने काव्याच्या समोर त्याच्या काळजावरती दगड ठेवून हात पुढे करतो. तेव्हा काव्याला मोठा धक्का बसतो. काव्याला आठवतो तिचा जीवा आणि काव्याही अगदी काळजावरती दगड ठेवून पार्थच्या हाती हात सोपवते.
हात कुणाचा येईल हाती, नाही कुठला नेम, असा विचार करत दोघेही आता या लग्नासाठी तयार झालेले असतात. तर आजचा हा भाग इथेच संपतोय. पुढील भागात आपण पाहूयात काव्यापात या दोघांचंही लग्न सुरू असतं. नेमकं जीवा नंदिनीला घेऊन वेळेतच तिथे पोहोचतो. तर काव्याने पाचसोबत आता सप्तपदीही घेतलेली असते आणि नेमकं त्या दोघांना पोहोचायला उशीर झालेला असतो. तर नंदिनी येत असता कार्पेटमध्ये तिचा पाय अडकतो आणि नंदिनी जोराची पडते. जीवा येऊन तिला सावरतो, परंतु नंदिनी स्वतःकडे दुर्लक्ष करून जीवाच्या आकांताने पार्थकडे धाव घेते. दोघेही जेव्हा ऐनवेळी लग्न मंडपात येतात तर नेमकं पार्थने काव्याच्या गळ्यात मंगळसूत्र घातलेलं असतं. आता वसुहत्येची चूक, परंतु या दोन्ही जोड्यांना त्याची शिक्षा भोगावी लागलेली असते. जेव्हा हे दोघेही लग्न मांडवात पोहोचतात तर त्यांचा आता खूपच मोठा गैरसमज झालेला असतो आणि सगळ्यात मोठा धोका त्या दोघांना मिळालेला असतो. परंतु त्याच मांडवात आता जीवानंदिनीचं लग्न नक्की कसं लागेल ते पाहणं मनोरंजक